नमस्कार मंडळी, थंबनेल तर तुम्ही बघितलाच असेल. आज आपण बाजारात मिळणारा पदार्थ आप्पे पात्रामध्ये बनवून खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार सुद्धा होते. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक कढाई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला एक वाटीभर इतकी साखर घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जितकं आपण साखर घेतली तितका अर्धा प्रमाण आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे साखर आता पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या प्रदेशातून किंवा कोणत्या देशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत जे साखर आहे ते पूर्णपणे इथे वितळून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला 1 तारी इतका याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून अर्धा मिनिट एवढा आपण ह्याचा पाक पुन्हा एकदा शिजवून घेऊया, म्हणजे पूर्णपणे 1 तारी पाक आपला बनवून इथे तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करता एक अर्धा मिनिट पुन्हा झालेला आहे आणि पूर्णपणे म्हणजे अगदी घट्ट 1 तारी पाक आपल्याला इथे बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला मी 1 तारी पाक कसं आहे हे सुद्धा दाखवते. हे बघा, या पद्धतीने अगदी तार आहे ना अशी दिसली पाहिजे. हे बघा, या पद्धतीने अगदी पटकन बनवून तयार होते आजची ही रेसिपी मंडळी. खूप जास्त वेळ लागत नाही आणि पटकन बनवून तयार सुद्धा होते. तर तुम्ही इथे बघू शकता पाक आपला इथे एकतारी व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचाभर दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून झालं की पुन्हा एकदा आपल्याला 1 चमचा दूध याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जसं आपण याच्यात दूध ॲड केलं तसं लगेचच याचा कलर अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे बंद करून घ्यायची आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे आप्पे पात्र, याला आपल्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. तर मंडळी, अजूनपर्यंत तुम्हाला कळलं नसेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत, तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी एक आपल्याला दोरा घ्यायचा आहे, जे आपण गजरा करतो किंवा गोधडी शिवतो ते दोरा घ्यायचा आहे. इथे हे दोरा मी स्वच्छ आधी धुवून घेतलेलं होतं. आता त्यानंतर ह्याला आप्पे पात्रात आपल्याला ह्याप्रमाणे ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो मधला भाग आहे, टोक आहे, ते आप्पे पात्राला याप्रमाणे आतमध्ये चिटकायला पाहिजे असं आपल्याला याच्यात ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे साखरेचा आपण पाक केलेला होता ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण गुढीपाडव्याला जे गाठीचे माळ असतात ते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार करणार आहोत. घरच्या घरी जे आपण पदार्थ करतो त्याची चव काही वेगळीच असते, त्याची मज्जा काही वेगळीच असते. तर बाजारात खूप सहज हे गाठीचे माळ उपलब्ध असतात, पण घरच्या घरी अगदी स्वच्छ आणि पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे मंडळी. तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला गाठीचे माळ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनवून तयार करू शकता. तर मी इथे छोटी वाटी साखर घेतलेली होती, म्हणून हे जे 1 माळ इथे बनवून तयार झालेली आहे आणि 1-2 असे गोळे जे गोल आहे, गाठी आहे, ते अजून तयार इथे होतील. पण 1 माळ फक्त इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला जास्तीचे 2 किंवा 3 माळ गाठीचे करायचे असेल तर तुम्ही साखरेचा जास्त वापर इथे करू शकता. मी फक्त इथे 1च माळ तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता याच्यात ॲड करून घेतलं की याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिटात हे सहज थंड होतात आणि पटकन इथे हे आपली साखराची माळ बनवून तयार होते. तर घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होणारी साखरेची माळ या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण माळ ह्याच्यात काढून घेतलेली आहे, अगदी स्वच्छ पांढरे शुभ्र इथे आपली हे गाठीची माळ बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला कलरची माळ हवी असेल तर तुम्ही याच्यात फूड कलर ॲड करून जेव्हा आपण पाक तयार करतो त्याच वेळी तुम्ही लाल, पिवळा किंवा हिरवा जे तुमचा कोणताही कलर तुम्हाला आवडत असेल ते कलर तुम्ही पाकात ॲड करून घ्यायचं. त्यानंतर गाठीची जे माळ आहे ते बनवून तयार करून घ्यायची. मी इथे पांढरे शुभ्र अशी आपली ही गाठीची माळ तयार करून घेतलेली आहे. मी इथे कोणताही कलर वापरलेला नाहीये. जर तुम्हाला कलरची माळ
हवी असेल तर तुम्ही फूड कलर ह्याच्यात ॲड करून घेऊ शकता आणि मस्त छान कलरचे सुद्धा गाठीची माळ इथे घरच्या घरी आपण पटकन बनवून तयार करू शकता. तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे. खूप जास्त जाडसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे. अगदी छान मस्त खुशखुशीत अशी आपली गाठीची माळ बनवून तयार झालेली आहे. मी तुम्हाला तोडून सुद्धा इथे दाखवते. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.